भाजपनं 2019 साली लढवलेल्या 6 जागांबाबत उत्सुकता। 6 पैकी 4 जागांवर भाजपचे विद्यमान खासदार तर 3 जागा राष्ट्रवादीला सोडण्याची शक्यता। मुंबईमधील लोकसभा निवडणुकीमध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता। रावेरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसेंना उमेदवारी देणार असल्याची चर्चा। मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा नारळ फोडला। मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचंय मुरलीधर मोहोळांचं विधान। शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका, सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना फटकारलं। विजय शिवतारेंची भूमिका सेनेची भूमिका नाही, बारामतीमधून लढण्याची भूमिका व्यक्तिगत, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, भाजपच्या दावेदारीला शिवसेनेचं उत्तर। ठाणे लोकसभा मतदारसंघावर सेनेचा दावा कायम। जळगावमध्ये भाजपत नाराजी नाट्य, रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्यानं नाराजी, इच्छुक उमेदवार अमोल जावळेंचे कार्यकर्ते नाराज। उद्धव ठाकरेंना सीए हा कायदा हवा की नको, ठाकरेंनी स्पष्ट करावं। अमित शहांचं ठाकरेंना आव्हान, आम्ही सीएला कधीच विरोध केला नाही, राऊतांचं प्रत्युत्तर। मुंबईनं पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकला। मुंबईनं 42व्या वेळेस कोरलं रणजी करंडकवर आपलं नाव, तर मुंबईकडून विदर्भाचा 169 धावांनी दारुण पराभव। कोल्हापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा, दारू पिऊन हॉटेलमध्ये घातला गोंधळ। मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीला 30 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ। I&B मंत्रालयानं घातली 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी, अश्लील आणि असभ्य कॉन्टेंट असल्यामुळे 19 वेबसाईट, 10 ॲप्स, OTT प्लॅटफॉर्मचे 57 सोशल मीडिया हँडल ब्लॉक। वसंत मोरे आज शरद पवारांना भेटण्याची शक्यता। आज संध्याकाळी पवार मोरे भेट होणार असल्याची माहिती, तर वसंत मोरे शरद पवार गटात जाण्याची शक्यता। मोह में मोदी जी का नाम, थाना में भाजप बेनाम, भाजप आमदार संजय केळकरांची शिवसेनेवर टीका। ठाण्यात भाजपला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा केळकरांचा आरोप। यंदाच्या निवडणुकीवर दुष्काळाचं गडद सावट, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई, राज्यातील 718 गावात पाणी टंचाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्यांनी टोल नाका बंद पाडला। कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे टोल नाका केला बंद। टोल नाका बंद असल्यानं चालकांची तारांबळ। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 8713 कुपोषित बालकं, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील कुपोषणाचा टक्का वाढलेलाच। छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हाडाच्या कार्यालयावर महिलांचा अंडा मोर्चा, पाण्यासाठी महिला आक्रमक, मागणी मान्य न केल्यास आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या देण्याचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।